मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मातोश्री येथे आंदोलन. मुंबईतील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केले. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी यासाठी हे आंदोलन केले गेले. या आंदोलनात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन आहे. तर आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24 घडामोडी, मुंबई. भेट देणार आहे का पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन दिलं आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करावी म्हणून आम्ही आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि त्या आंदोलनाची सुरुवात भेट झाला होता. काय सांगितलं होतं अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षांमध्ये गेले. उद्धव साहेबांना आम्ही भेटतो म्हणे आणि 5 जणांचं शिष्टमंडळामध्ये नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणे. मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर आमचं आंदोलनाला सुरुवात झाली आहे. उद्या आमचं आंदोलन पवार साहेबांच्या घरी आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि या आंदोलनाचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगल्या या ठिकाणी होणार आहे. की सर्व पक्षीय नेत्यांनी लवकरात लवकर बसून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ओबीसी मधलं आरक्षण द्यावं ही भूमिका स्पष्ट करावी ही मराठा क्रांती ठोक मोर्चा. जर नाही केलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? जर यांची पक्षाची भूमिका जर स्पष्ट नाही केली तर मराठा क्रांती ठोक मोर्चा येणाऱ्या काळामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून एकही पक्षाला मतदान करू नका, मतदानावर बहिष्कार करा, मराठा समाजाला असे आम्ही विनंती करणार आहोत आणि रथयात्रेच्या माध्यमातून अशी जनजागृती करू. आपल्यावरती आरोप होतोय की आपण भाजपचे बॅनर लावतात वगैरे नेत्यांचे वगैरे. आता अंबादास दानवे साहेबांचे बॅनर लावतो आम्ही संभाजीनगरला त्यांचा वाढदिवस असला तर. त्याच्यानंतर कोणत्या पक्षाचे असो कार्यकर्ते लावत असतात. हे जर बॅनर लावलं म्हणून त्याच्या पक्षाचं का? आता आमचं आंदोलन हे स्वतः या राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या घरावर पण आमचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन होणार आहे. 6 महिने अगोदर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं सर्वात मोठा लॉंग मार्च मी आणला होता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात. मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या राजकीय लोकांचं कामच आहे आरोप प्रत्यारोप करणं. आम्हाला या ठिकाणी आमच्या 350 ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या ना त्या येणाऱ्या काळात आत्महत्या होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. आम्ही काय कोणत्या राजकीय पक्षाने इडा पाठवली नाही, आम्हाला आमच्या हक्कासाठी इडा आलेलो आहे. किती जण आला? जवळपास 50 गाड्या आलेल्या आमच्या जवळपास. अजून येत आहे कार्यकर्ते. आपण निवेदन देणार आहात? हे काय आणलं निवेदन? चला ना काय वाटतं उद्धव ठाकरे भेट देतील? बघू आता. या राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब गेलेले मध्ये सत्ताधाऱ्यांपासून सुरुवात नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. अहो, सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्ष बैठक लावली होती. त्या बैठकीला का बरं गैर हजर राहिले? मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की लवकरात लवकर सर्व पक्ष बैठक या ठिकाणी घ्यावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्यावं. त्याच्यासाठी आज हे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आमचं आंदोलन शरद पवार, त्याच्यानंतर अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांच्या घरासमोर आमचं आंदोलन होणार आहे. लवकर सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी ही आमची मागणी आहे. परंतु ते असं म्हणताय तुम्ही इथे मोर्चा घेऊन आलाय, एकमत दोघांमध्ये मराठा समाज टिकून गेला वाटतोय का? आल्या कोणते पण आमदार जरांगी पाटील साहेबांची काय मागणी आहे? मराठा समाजाला सरसकट पुंजित प्रमाणपत्र देण्यात यावे. आमची काय मागणी? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. हेच काही मागणी आहे. अलग मागण्या नाही आल्या. आणि अजून सांगू शकतो का हे सगळे राजकीय लोक फक्त मराठा समाजाचा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी मग जरांगे पाटील इंडायरेक्टली तुमच्या आंदोलनाला नाकारता काय? नाकारत का आहे तुमच्या आंदोलनाला विरोध असला तरी का व्हावं? आता आमचं काय चुकलं काय? उद्धव साहेबांनी या ठिकाणी सर्व पक्षी उद्या शरद पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र म्हणजे काय मुलांवरती काय गुन्हे दाखल होऊन द्यायचे, अजून रस्त्यावर उतरून आत्महत्या होऊन द्यायच्या. आज मराठा ओबीसी वाद लागतोय महाराष्ट्रात. ही आमची भूमिका आहे.
या सर्व पक्षीय नेत्यांनी लवकरात लवकर येणाऱ्या काळात जो ओबीसी आणि मराठा वाद जो होणार आहे तो थांबवा. ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका आहे. त्यांनी तात्काळ मराठा समाजावर ओबीसीतून आरक्षण द्यावं ही भूमिका सगळ्यांनी जाहीर करावी. तुम्ही जरांगे पाटलांना विनंती कराल का की जसे तुम्ही त्यांना समर्थन दिलं इतके दिवस तसं आज वेळ आली त्यांनी तुम्हाला समर्थन देण्याची? आता माझी मागणी जर अलग असेल तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही भेटावं बरं का. माझी मागणी काय आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं. या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. आज तुम्ही बघताय विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा ओबीसी वाद लागतोय. आज ओबीसी आणि मराठा बांधवांचे डोके फुटण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. हे काही राजकीय पक्ष या ठिकाणी पुढाकार घ्यायला तयार नाही. त्यामुळं या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित जाऊन तात्काळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं ही भूमिका या ठिकाणी जाहीर करावी. ही आमची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे. जर यांनी लवकरात लवकर भूमिका नाही घेतली तर 2च महिन्याच्या आधी इलेक्शन आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही जनजागृती करू आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्याच पक्षाला मतदान नका करू म्हणून प्रतीक्षा करणार आहे आता बघू. आता आमदार लोकांपर्यंत भेट होतो. त्यांनी ते बोलले की आतमध्ये जाऊन निरोप देतो. आत्ताच विरोधी पक्ष अंबादास दानवे साहेब म्हणतात आम्हाला म्हणाले महिला शाक बाजार मंडळ महिला सर एक मिनिट सर. मराठा क्रांती ठोक मोर्चाचं हे आंदोलनाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी. आज उद्धव साहेबांच्या घरासमोर आमचं आंदोलन आहे. तात्काळ साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय, तर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण भेटावं की नाही भेटावं. उद्या शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन. त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या घरासमोर आमचं आंदोलन आहे. आणि या आंदोलनाचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगल्यावर होणार आहे. या सर्व राजकीय पक्षांनी तात्काळ लवकर एकत्रित जाऊन आज महाराष्ट्रातून बघताय मराठा ओबीसी वाद लागतोय. येणाऱ्या काळात मराठा तरुणांवर गुन्हे दाखल होणार आहे. मराठा तरुण आत्महत्या करणार आहे. हे कुठंतरी थांबवावं. मराठा ओबीसी वाद या ठिकाणी थांबवावा म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. तर सर्व पक्षीय नेत्यांनी तात्काळ एकत्रित येऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ओबीसीमधलं आरक्षण जाहीर करावं. नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही जनजागृती करू का कोणत्याही पक्षाला मतदान करू नका. ही मराठा क्रांती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा झाली होती. त्या सभाची स्पष्ट केले असं दानवे आता देखील म्हटले. मी काही राजकारणी नाही. मी काही राजकारणी आहे. मी मराठा समाजाचा एक सेवक आहे आणि गेल्या 25-30 वर्षापासून मी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी काम करतो. यांच्या पक्षाची भूमिका काय स्पष्ट केली दानवे साहेब भेट झाली तुमची, काय म्हणणं आहे नेमकं त्यांचं आता आणि तुम्ही काय त्यांना म्हटलं मी तुम्ही भेटायला आले तर साहेबांना सांगितलं का. मी आता साहेबांशी चर्चा करतो. 2-5 जण भेटायला जर साहेबांना अलाउड केलं तर बोलून घेऊ. पण आमची भूमिका काय विचारता, आमची भूमिका जगजाहीर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे. असं मी म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं की याच्यातल्या अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालयाजवळ. यांचे फोटो बघा, मी फोटो दाखवतो तुम्हाला. हो बिलकुल जाणीवपूर्वक. एक मिनिट